मी राजेश धर्माधिकारी. आज आपण मायक्रो प्रोसेसर किटबद्दल माहिती घेणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो प्रोसेसर किटची आपण माहिती घेणार आहोत आणि ते मायक्रो प्रोसेसर किट्स कसे हँडल करायचे, मायक्रो प्रोसेसर किटला डाटा कसा फीड करायचा, मायक्रो प्रोसेसर किटमध्ये प्रोग्राम कसा भरायचा, प्रोग्राम भरल्यानंतर तो प्रोग्राम एक्झिक्यूट कसा करायचा किंवा रन कसा करायचा, प्रोग्राम रन केल्यानंतर जो काही रिझल्ट आला असेल तो रिझल्ट व्हेरीफाय कसा करायचा किंवा तो रिझल्ट कसा पाहायचा ते आपण आज समजून घेणार आहोत. आपण 4 प्रकारचे मायक्रो प्रोसेसर किटची माहिती घेणार आहोत. आपण म्हणजे त्यात डाटा कसा फीड करणार आहोत, कृती प्रोसिजर काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. तसेच आपण मोबाईल ॲपमध्ये सिम्युलेटरचा वापर कसा करायचा ते पण आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण अल्गोरिदम, फ्लोचार्ट, न्यूमेरिक्स आणि हेक्स कोडमधला प्रोग्राम आपण राईट केला आणि तो प्रोग्राम कसा राईट करायचा ते आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. तो जो हेक्स कोडचा प्रोग्राम आपण मायक्रो प्रोसेसर किटला आता आपण फीड करून पाहणार आहोत. तर आपण पाहूया. पहिल्यांदा मायक्रो प्रोसेसर किटची माहिती घेऊ. या ठिकाणी तुम्हाला 4 मायक्रो प्रोसेसर किटचे फोटो दिसत आहेत. हे अंशुमन या कंपनीचं मायक्रो प्रोसेसर किट आहे. नंतर हे डायनालॉग 85 या कंपनीचं मायक्रो प्रोसेसर किट आहे आणि हे एक वेगळं किट आहे. या वेगळ्या किटचं ह्याचं कंपनी कोणती ते माहीत नाही आहे. तसंच हे एक किट आहे. हे किटचं डिस्प्ले आणि कीबोर्ड आपण पाहतो. ह्याच्यामध्ये हे EL85 मॉडेल असेल किंवा कंपनी असेल. त्यामुळे या 2 किटची कंपनी कोणती किंवा मॉडेल कोणतं आहे आपल्याला माहीत नाही आहे. परंतु ह्या 4ही मायक्रो प्रोसेसर किटची जर का कीबोर्डची रचना पाहिली तर वेगवेगळी आहे. याचे कीबोर्ड्स वेगळा आहे, याच्या कीबोर्डचे कीज वेगळे आहेत. याचा डिस्प्ले 6पेक्षा 2 जास्त म्हणजे 8 याच्यामध्ये 7 सेगमेंट डिस्प्ले आहेत. याच्यामध्ये 4 7 सेगमेंट डिस्प्ले आहेत. याच्यामध्ये 4 आणि 2 6 7 सेगमेंट डिस्प्ले आहेत, LED डिस्प्ले आहेत. याच्यामध्ये 6 7 सेगमेंट LED डिस्प्ले आहेत आणि याच्यामध्ये 6 7 सेगमेंट LED डिस्प्ले आहेत. आणि याच्या प्रत्येक कीबोर्डवर वेगवेगळ्या प्रकारच्या कीज आहेत. आता मायक्रो प्रोसेसर किट 8085 जे 4ही किट कशाचे आहेत, 8085 मायक्रो प्रोसेसर किट आहेत. पण 4ही किटचे कीज वेगवेगळे आहेत आणि त्याचे डाटा फीड करण्याची पद्धत थोडीफार वेगळी आहे. जास्त विशेष काय बदल नाही आहे. तर आपण प्रत्येक किटची डाटा फीड करण्याची पद्धत समजून घेणार आहोत आणि ते किट कसं वापरायचं ते आपण माहीत करून घेणार आहोत. तर आपण पहिल्या किटपासून सुरुवात करू. आता तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्याजवळ कोणतं किट आहे त्या किटचं मॅन्युअल, जे तुमच्याजवळ किट ज्यावेळेस आपल्याला विकत घेतो किंवा किट असतं त्या किटचं मॅन्युअल त्यावरून मिळतं. त्या मॅन्युअलमध्ये डाटा कसा फीड करायचा, प्रोग्राम कसा रन करायचा किंवा प्रोग्राम कसा भरायचा आणि एक्झिक्यूट केल्यानंतर रिझल्ट कसा पाहायचा, ही सर्व प्रोसेस त्याच्यामध्ये त्या मॅन्युअलमध्ये दिलेली असते. ती जर का मॅन्युअल नसेल किंवा तुमच्याजवळ वेगवेगळे किट्स असतील आणि तुम्हाला जर का माहिती नसेल तर आपण यात माहिती समजून घेऊ, प्रोसिजर समजून घेऊ आणि सर्व किटची डाटा फीड करण्याची किंवा प्रोग्राम एक्झिक्यूट करण्याची किंवा रिझल्ट पाहण्याची पद्धत कशी आहे ती सर्वांची जर आपण तुलना करू म्हणजे आपल्याला कुठलंही किट असेल तर आपल्याला वापरता येईल. कोणत्याही प्रकारचं किट असेल तर ते आपल्याला वापरता येईल. तर आपण पाहूया एक एक किटची माहिती घेत जाऊ आपण आणि या 3 ॲपची पण आपण माहिती घेणार. मोबाईल ॲपमध्ये सिम्युलेटर आहेत, त्या सिम्युलेटरची सुद्धा किंवा कॉम्प्युटरमध्ये सुद्धा सिम्युलेटर असतो. त्या कॉम्प्युटरमधल्या सिम्युलेटरच्या मध्ये आपण प्रोग्राम फीड करून तो सुद्धा रन करू शकतो. तर आपण या लेक्चरमध्ये आपण मोबाईल ॲपमध्ये अँड्रॉइड मोबाईलमध्ये जे सिम्युलेटर आहेत त्यांची पण आपण माहिती घेणार आहोत. हे 3 सिम्युलेटर आहेत. तर आता आपण पाहूया एका किटची माहिती घेऊ. अंशुमनचं किट आहे. हे अंशुमनचं किट आहे. त्या अंशुमनच्या किटचे 2 भाग केलेले आहेत. एक हार्डवेअर आहे आणि ते कीबोर्ड डिस्प्लेचा एक भाग वेगळा केलेला आहे. तर याच्यामध्ये कीबोर्ड वेगळा आहे. याच्या कीबोर्डमध्ये कीज आहेत वेगवेगळ्या 0 ते 0 1 2 3 3 9 पर्यंत 0 to 9 पर्यंत कीज आहेत. नंतर A to F पर्यंत कीज आहेत. नंतर M म्हणजे मेमरी आहे, S म्हणजे सेट किंवा सब आहे,
एक्झामिन मेमरी आहे, किंवा जी म्हणजे गो आहे, नंतर पी म्हणजे प्रोग्राम काउंटर आहे, नंतर CR म्हणजे क्लिअर आहे, ESC म्हणजे एस्केप आहे, R म्हणजे हे रिसेट की आहे. रिसेट की एक बाजूला सेपरेट दिलेली आहे, शिफ्ट की आहे, CNT की आहे, अशा वेगवेगळ्या कीज याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये जे 7 सेगमेंट डिस्प्ले आहे त्याच्यामध्ये हे 3 आणि 3 6 आणि 2 8 7 सेगमेंट डिस्प्ले दिलेले त्याच्यामध्ये. आणि हे झालं कीबोर्ड आणि डिस्प्लेची माहिती झाली. मायक्रोप्रोसेसर किटला कार्य करण्यासाठी, मायक्रोप्रोसेसर किट चालू करण्यापूर्वी आपण त्याला काय करतो, तर त्याला सप्लाय देतो. काही मायक्रोप्रोसेसर किटमध्ये नवीन जे मायक्रोप्रोसेसर किट आहेत त्याला बाहेरून सप्लाय नाही देतात, त्याला AC मेन स्कॉट सप्लाय दिला जातो आणि त्याच्यामध्येच ACचं DCमध्ये रूपांतर करून तो सप्लाय मायक्रोप्रोसेसर किटला दिला जातो. यामध्ये या ठिकाणी एक पिन दिलेली आहे आणि या ठिकाणी सॉकेट आहे. हे दोन हे सॉकेट पिनमध्ये टाकल्यानंतर, एलिमेंटरचं सॉकेट या पिनमध्ये टाकल्यानंतर ह्या मायक्रोप्रोसेसरला सप्लाय दिला जातो. या ठिकाणी सॉकेट टाकलेलं नाही आहे आणि या ठिकाणी पिन आहे नुसती. मग हे मेल आहे आणि हे फिमेल आहे. हे फिमेल या मेलमध्ये टाकलं, पिनमध्ये टाकलं तर काय होईल, एलिमेंटर सप्लाय आपल्याला जोडता येईल. एलिमेंटर चालू केल्यावर हा सप्लाय याच्यामधून येईल आणि या मायक्रोप्रोसेसरला सप्लाय मिळेल. हे झालं मायक्रोप्रोसेसरचा सप्लाय कसा जोडायचा. मायक्रोप्रोसेसर किट चालू करण्यासाठी सप्लाय आवश्यक आहे, तो सप्लाय कसा जोडायचा आपण पाहिलं. आता याच्यामध्ये हा मायक्रोप्रोसेसर 8085चं किट आहे म्हटलं तर याच्यामध्ये निश्चितच 8085ची IC असणार आहे. तर याच्यामध्ये हा क्रिस्टल दिसतं. क्रिस्टलच्या शेजारची जी IC आहे ती 8085ची आहे. ते आपण झूम करून पाहूया. तर ही जी IC आहे क्रिस्टलच्या शेजारची जी IC आहे ही IC 8085 ही IC आहे. ही 40 पिनची IC आहे. ही 40 पिनची IC मायक्रोप्रोसेसर 8085ची आहे आणि हा क्रिस्टल ऑसिलेटरमधला हा क्रिस्टल आहे. क्रिस्टल ऑसिलेटरवरून आपण IC शोधू शकतो आणि त्याच्या ICवर नंबर तर ऑलरेडी असतोच. 8085 हे ICचा नंबर आहे. म्हणजे मायक्रोप्रोसेसर IC मायक्रोप्रोसेसर किटमध्ये तर निश्चितच असणार ती आहे. आता याच्यामध्ये दुसरी एक IC वापरलेली आहे 8279. 8279 ही IC आहे. या ICचा उपयोग कीबोर्ड आणि डिस्प्ले याच्या इंटरफेसिंग करण्यासाठी या ICचा वापर केला जातो. 8279 या ICचा वापर कीबोर्ड आणि डिस्प्ले यांचं इंटरफेसिंग करण्यासाठी या ICचा वापर केला जातो. नंतर या किटमध्ये सेल्स दिलेले आहेत. झूम केलेलं मी पुन्हा रिमूव्ह करतो आणि आपल्याला व्यवस्थितरित्या पाहता येईल या पद्धतीनं स्क्रीन करतो. यामध्ये हे जे मायक्रोप्रोसेसर किट आहे या किटमध्ये तुम्ही जर का पाहिलं, हे जुनं किट आहे, ओल्ड मॉडेल आहे, अंशुमनचं किट आहे. याच्यामध्ये आपल्याला हे सेल्स दिसतात. हे 2 सेल आहेत आणि इथे एक सेल लावता येत आहे, म्हणजे 3 सेल दिलेले आहेत. या 3 सेलचा उपयोग काय आहे तर मायक्रोप्रोसेसर किटवर ज्यावेळेस आपण प्रोग्राम फीड करत असतो किंवा काम करत असतो, डाटा भरत असतो, त्यावेळेस काय झालं, समजा सप्लाय कट झाला, मेन्सचा सप्लाय कट झाला आणि एलिमेंटरकडून मायक्रोप्रोसेसरकडे येणारा सप्लाय जर का बंद झाला तर काय होईल, तर मायक्रोप्रोसेसरमध्ये जो भरलेला डाटा आहे तो इरेज होऊन जाईल, स्टोअर होणार नाही. तर तो डाटा पुसून जाऊ नये, डिलीट होऊ नये, इरेज होऊ नये म्हणून ह्या सेलचा वापर केलेला आहे. या सेलमुळं मेन सप्लाय जरी गेला तरी आपला जो काही प्रोग्राम स्टोअर केला आहे किंवा डाटा जो स्टोअर केला आहे तो पुसून जाणार नाही. त्यासाठी या सेल्सचा वापर केलेला आहे. 3 सेलची मिळून एक बॅटरी तयार केली आणि त्या बॅटरीचा सप्लाय या मायक्रोप्रोसेसर किटला दिलेला आहे. म्हणजे काय त्यामध्ये होतो तर डाटा स्टोअर होतो, रॅममधला डाटा पुसून टाकला जात नाही. हे झालं सेलचं काम आहे. म्हणजे आपण हे अंशुमन किटचे आपण कीज कोणत्या आहेत ते पाहिलं. याच्यामध्ये क्लिअर, SG, एस्केप आणि मेमरी आणि P या कीज वेगळ्या आहेत. म्हणजे अल्फाबेट तर आहे 0 to 9 आणि A to F की तर प्रत्येक किटमध्ये असणारच आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्या ज्या वेगळ्या की आहेत त्या 6 की आहेत ना, रिसेट की आहे. रिसेट की ते प्रत्येक मायक्रोप्रोसेसर किटमध्ये असणारच आहे. हे झालं अंशुमनचं
जुनं मॉडेल आहे किट, काही कॉलेजमध्ये असेल, ज्या जुनं किट असेल तर ते तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या कॉलेजमध्ये कोणतं किट आहे ते तुम्ही याच्यावरून बघू शकता. याची माहिती तुम्हाला मिळू शकते याची. आता हे जे किट आहे ते डायनालॉग 8085चं डायनालॉगचं हे किट आहे. डायनालॉग 85चं मॉडेल आहे. तर यामध्ये काय आहे तर 6 7 सेगमेंट डिस्प्ले आहेत. अशा पाहिलं डिस्प्ले पाहिले. आणि याच्यामध्ये कीज वेगवेगळ्या आहेत. याच्यामध्ये सुद्धा हा क्रिस्टल आहे, त्याच्या शेजारची जी IC आहे ती 8085ची मायक्रोप्रोसेसरची IC आहे. नंतर याच्यामध्ये सुद्धा काय दिले, हे बॅटरी दिलेली याला का तर डाटा पुसून जाऊ नये म्हणून याच्यामध्ये काय दिले, बॅटरी दिलेली आहे, बॅटरी जोडलेली आहे. त्यामुळं याचा जो सप्लाय आहे तो सप्लाय जर का बंद झाला, एलिमेंटरकडून येणारा सप्लाय, मेन सप्लाय जर का बंद झाला तर सप्लाय मायक्रोप्रोसेसर किटचा बंद होणार आणि याच्यामध्ये सेव्ह केलेला डाटा पुसून जाणार आहे, तो पुसून जाऊ नये म्हणून यामध्ये बॅटरी दिलेली आहे. याचा जर का कीबोर्ड आपण झूम करून पाहिला तर या प्रकारे दिसून. मग आजच्या कीबोर्डमध्ये आणि या कीबोर्डमध्ये फरक आहे. याच्यामध्ये पण रिसेट की आहे बाजूला, नंतर VI आहे, DC म्हणजे डिक्रीमेंट आहे, नंतर एक्झिक्यूट आहे, नंतर इन्क्रीमेंट आहे, नंतर 0 to 9 कीज आहेतच आणि A to F की आहेतच, नंतर सेट आहे, गो की आहे, आणि SP म्हणजे स्टॅक पॉइंटर हायर बाईट्स, स्टॅक पॉइंटर लोअर बाईट्स पाहण्यासाठी आहे. नंतर प्रोग्राम काउंटरचे हायर बाईट्स आणि प्रोग्राम काउंटरचे लोअर बाईट्स पाहण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये की दिलेली आहे. म्हणजे या पहिल्या 4 हायर बाईट्स आहेत, डिजिट्स आहेत, त्याच्यामध्ये ॲड्रेस स्टोअर होतो आणि या 2 बाईट्स या 2 डिस्प्लेमध्ये त्याचा इन्स्ट्रक्शन्स किंवा ऑपकोड आपल्याला स्टोअर करता येतो किंवा डाटा त्याच्यामध्ये पाहता येतो. म्हणजे या ॲड्रेस लोकेशनला कोणता डाटा स्टोअर केला आहे तो आपल्याला पाहता येतो. म्हणजे या 4मध्ये काय मिळतो, आपल्याला ॲड्रेस मिळतो आणि या 2मध्ये डाटा किंवा इन्स्ट्रक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. हे झालं डायनालॉग 85 हे किट आहे, या कंपनीचं किट आहे. त्याचे कीबोर्ड्स आपण पाहिले, कोणते कोणते की आहेत, यामध्ये वेगळ्या की आहेत, आणि डिस्प्ले याच्यामध्ये किती 7 सेगमेंट 6 आहेत. आता हे जे दुसरं किट आहे, या किटची आपल्याला कंपनी माहीत नाही, त्याचं आपण याच्यामध्ये सुद्धा किती आहेत 7 सेगमेंट 6 डिस्प्ले आहेत. या 4साठी आपण काय वापरणार, ॲड्रेससाठी वापरणार आहोत हे 4 डिस्प्ले आणि 7 सेगमेंट डिस्प्ले, आणि 2 7 सेगमेंट डिस्प्ले आपण डाटासाठी किंवा इन्स्ट्रक्शनसाठी स्टोअर करण्यासाठी आपण डिस्प्ले त्या मेमरी लोकेशनचे डिस्प्ले स्टोअर केलेले डाटा पाहण्यासाठी वापरणार आहोत, स्टोअर करण्यासाठी नाही वापरणार. काय करणार, कशासाठी वापरणार, पाहण्यासाठी वापरणार. ॲड्रेस आणि डाटा पाहण्यासाठी हे 6 7 सेगमेंट डिस्प्ले आहेत. नंतर याच्यामध्ये कीज कोणत्या कोणत्या आहेत, याच्यामध्ये 0 ते 9 तर आहेतच ऑलरेडी, 0 to 9 ऑलरेडी की आहेतच, 0 to 9 पर्यंत की आहेतच. नंतर A to F पर्यंत की आहेत. नंतर याच्यामध्ये रिसेट की आहेच. नंतर एक्झामिन रेजिस्टरसाठी की आहे, नंतर डिलीटसाठी आहे किंवा गोसाठी की आहे, नंतर स्ट्रिंग किंवा प्री म्हणजे डिक्रीमेंटसाठी आहे की, प्री म्हणजे प्रिव्हियस ॲड्रेस पाहण्यासाठी किंवा डिक्रीमेंटसाठी आपण म्हणतो. नंतर नंतर नेक्स्ट की म्हणजे नेक्स्ट ॲड्रेस घेण्यासाठी म्हणजे इन्क्रीमेंट करण्यासाठी नेक्स्ट की आहे. नंतर फिल म्हणजे एंटर करण्यासाठी की आहे. नंतर रिअल एक्झामिन मेमरीसाठी म्हणजे सेट किंवा सबसाठी ही की आहे. नंतर शिफ्ट की आहे, म्हणजे एका कीचा 2 कारणासाठी आपण वापर करतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर शिफ्ट की असते, शिफ्ट की दाबवून आपण काय करतो तर कॅपिटल लेटर घेतो, आणि शिफ्ट की न दाबली तर आपल्याला स्मॉल लेटर मिळतं. तसं शिफ्ट की दाबली तर हे जे PCH किंवा TP किंवा TTL हे लिहिलेलं आहे ते आपल्याला त्याचा वापर करता येतो. किंवा 8 आणि H लिहिलेलं आहे, तर H रजिस्टरमधला जर डाटा पाहायचा असेल तर शिफ्ट आणि H की दाबून आपण तो पाहू शकतो. म्हणजे शिफ्ट कीचा वापर करून आपण एकाच कीचा 2 कारणासाठी आपण वापर करू शकतो. हे झालं एक वेगळ्या प्रकारचा कीबोर्ड आहे, आणि डिस्प्ले 6 7 सेगमेंट डिस्प्ले त्यामध्ये वापरलेले आहेत, डिजिट्स वापरले, 6 डिजिटचं डिस्प्ले आहे. पण यातल्या सुद्धा की काय आहेत वेगळ्या प्रकारच्या आहेत, वेगवेगळ्या कीज आपण वापरले आहेत. नंतर हा एक वेगळा मायक्रोप्रोसेसर किट आहे. याच्यामध्ये पण काय आहेत 4
जे डिजिट्स आहेत ते कशासाठी ॲड्रेससाठी ते 2 डिजिट डाटासाठी वापरणार आहोत आपण. आणि याच्यामध्ये सुद्धा 0 to 9पर्यंत की आहेत आणि A to F पर्यंत कीज आहेत. नंतर ह्याच्यामध्ये रिसेट की आहेच, एक्झिक्यूट की आहे, नंतर डिक्रिमेंट आहे, इन्क्रिमेंटसाठी नेक्स्ट की आहे, नंतर सब आहे आणि रजिस्टर मधील डाटा पाहण्यासाठी रजिस्टर कीसुद्धा आहे. म्हणजे एकाच कीचा 2 कारणासाठी वापर करता आहे, एक आणि रजिस्टरसाठी आहे. नंतर गो की 8 आणि गो की एकच आहे. म्हणजे एकाच कीचा वापर आपण 2 कारणासाठी आपण करणार आहोत. यामध्ये शिफ्ट की नाही आहे, पण त्याची प्रोसेस डाटा फीड करण्याची प्रोसेस वेगवेगळी असणार आहे. ते आपण आता पाहूया. म्हणजे आपण आता किती किट्स पाहिले तर एकूण 4 किट्सचे कीबोर्ड आणि डिस्प्ले पाहिले आपण. 4 अंशुमनचं किट आहे, डायनालॉग 85 किट आहे. हे 2 किटची आपल्याला कंपनी माहीत नाही. ह्या डिस्प्लेवर EL85 हे एखाद्याच कंपनीचं मॉडेलसुद्धा असेल किंवा कंपनीचं नावसुद्धा असेल. पण या किटचं आपल्याला नावही माहीत नाही आणि मॉडेलही माहीत नाही आपल्याला. म्हणजे हे 1, 2, 3 आणि 4 किटची आपण माहिती घेणार आहोत. 4 किटला डाटा फीड कसं करणे, एक्झिक्यूट करणे आणि प्रोग्राम कसा भरतो आपण ते पाहणार आहोत. त्याची आपण आता प्रोसेस पाहूया. तुमच्याकडे किट असेल त्याचं मॅन्युअल असतं, त्याच्यातून सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता 4 किट्स त्याच्या व्यतिरिक्त काय आहे तर हे 3 ॲप्स आहेत. म्हणजे ते 3 ॲप्सची सुद्धा आपण काय घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. 3 ॲपवर असलेल्या कीजची माहिती आपण घेणार आहोत. ज्यावेळेस आपण ते ॲप्स वापरू त्यावेळेस आपण त्या कीजचा वापर करणार, माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये काय रिसेट की आहे, सेट आहे, गो आहे, रजिस्टर आहे आणि 0 to 9 आणि A to F कीज आहेत. नंतर याच्यामध्ये एडिट आहे, रजिस्टर आहे, 0 to 9 आणि A to F हे की नंबरिंग कीज आहेत. नंतर रजिस्टर आहे, रिसेट की आहे, ही रिसेट की आहे. नंतर गो आहे, इन्क्रीमेंट आहे, डिक्रीमेंट आहे, सेट आहे, एक्झामिन मेमरी आहे, स्टेप्स आहे. स्टेप बाय स्टेप जर का तुम्हाला प्रोग्राम पाहायचा असेल तर याच्यामध्ये पाहता येतो. हा झाला 85 न्यूट्रिनो, हा झाला ॲप झाला. या ॲपची नावं आहेत. आपण एक ॲप पाहणारच आहोत. आपण एक प्राथमिक माहिती आपल्याला तुम्हाला दिलेली आहे. आता हे जे 4 किट्स आहेत या 4 किट्सची प्रोसिजर आपण समजून घेऊ. मॅन्युअल्समध्ये जी प्रोसेस दिली असेल ती प्रोसेस आपण समजून घेऊ. आता हे पहिलं जे आहे ते अंशुमनची किटची माहिती आहे. दुसरं आहे ते हे डायनालॉग 85ची माहिती आहे. तिसरं जे आहे ते हे EL85ची माहिती आहे. आणि चौथं आहे ते ह्या किटची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आणि या कॉलममध्ये 85 सिम्युलेटर 8085 सिम्युलेटर म्हणजे या किटची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, त्या कॉलममध्ये दिली आहे. दुसरा ह्या ॲपची माहिती आहे आणि तिसरी या ॲपची माहिती आहे. हे 3 ओळीनं कॉलम्स आहेत त्या मॅन्युअलमध्ये. तर आपण सर्व किटचे आणि ॲपचे मॅन्युअल्स एकत्र केलेले आहेत आणि त्यांची आपण काय करणार आहोत, तुलना करणार आहोत. त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की कोणती की कोणत्या कारणासाठी वापरली जाते. आणि तुम्हाला प्रॅक्टिकल करताना किंवा एखादं कंपनीमध्ये काम करताना किंवा जॉब करताना किंवा प्रत्यक्ष किट वापरताना कोणतंही किट तुम्हाला वापरायला जर का मिळालं तरी कोणतंही किट तुम्हाला हाताळता येईल या दृष्टीनं आपण त्याची माहिती घेऊया. आता प्रत्येक किटमध्ये रिसेट ही किट आहेच. अंशुमनमध्ये R आहे, डायनालॉगमध्ये RES आहे. नंतर EL85चे मॉडेल आपण पाहिलं त्याच्यामध्ये रिसेट की आहे. नंतर 8085 दुसरं किट पाहिलं त्याचं RES की आहे. म्हणजे ही सुद्धा रिसेट की आहे. सगळ्या की कोणत्या रिसेट आहेत, ॲपमध्ये सुद्धा रिसेट की आहे. म्हणजे सर्व किट्समध्ये रिसेट की ही निश्चित आहे. रिसेट की जर का निश्चित आहे तर ते सगळ्या किटमध्ये कॉमन आहे, हे तर आपल्याला समजलं. दुसरं आपल्याला आता पहिल्यांदा काय करणार होतं, आपण डाटा कसा फीड करायचा किंवा प्रोग्राम कसा फीड करायचा त्याची आपण प्रोसिजर समजावून घेऊ. पहिल्यांदा आपण मायक्रोप्रोसेसर किटला सप्लाय जोडणार आहोत, सप्लायची पिन जोडणार आहोत आणि सप्लाय चालू करून मायक्रोप्रोसेसर किट चालू करून रिसेट करणार आहोत. इथपर्यंत आपलं झालं. रिसेट केल्यावर मायक्रोप्रोसेसरच्या किटवर डिस्प्लेवर काय काय दिसू शकतं. म्हणजे त्या मायक्रोप्रोसेसर किट ज्या डिझाईन केलं असतं कंपनीनं त्यावेळेस त्या किटवर फ्रेंड मिळतं किंवा ब्लँक डिस्प्ले मिळतो किंवा रेडी मिळतं किंवा ॲड्रेस डाटा असं लिहिलेलं मिळतं. म्हणजे त्या कंपनीनं किंवा कंपनीचं नाव, त्या मॉडेलचं नाव तर त्या डिस्प्लेवर डिस्प्ले होतं. म्हणजे रिसेट दाबल्यानंतर डिस्प्लेवर काय दिसणार आहे, त्या कंपनीने डिझाईन काय केलं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. हे झालं. आता आपल्याला प्रोग्राम फीड करायचा आहे. रिसेट केला आपण,
सप्लाय दिला, रिसेट केला, डिस्प्लेवर काय दिसतं ते आपण पाहिलं. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्राम फीड करायचा आहे किंवा डाटा फीड करायचा आहे. डाटा किंवा प्रोग्राम फीड करण्याची प्रोसेस ही एकच आहे, त्यामध्ये कोणताही बदल नाही. तर आता आपण अंशुमन किटमध्ये पाहिलं तर पहिल्यांदा काय यस किट दाबलं जातं. यस म्हणजे काय, सेट किंवा रिअल एक्झामिन. सेटचा अर्थ काय, रिअल एक्झामिनसुद्धा होऊ शकतो किंवा सेटसुद्धा होऊ शकतो. म्हणजे यस म्हणजे सेट की अंशुमनमध्ये आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण कोणताही किट दाबणार आहे, सेट की दाबणार आहे. याच्यामध्ये पण सेट की दाबणार आहे, याच्यामध्ये रिअल एक्झामिन दाबणार आहे. म्हणजे सेटऐवजी कुठले दाबणार आहे, आपण रिअल एक्झामिन दाबणार आहे. पण हे रिअल एक्झामिन की दाबण्यापूर्वी आपल्याला कोणतं की बटन दाबावं लागतं, फील बटन दाबावं लागतं या मॉडेलमध्ये. म्हणजे ज्या मॉडेलमध्ये फीलचं बटन आहे किंवा एंटरचं फीलला का आपण म्हणतो, एंटरचं बटन म्हणतो. रिसेट केल्यानंतर एंटर करण्याची की फक्त काही मॉडेलमध्ये आहे, त्यासाठी फील एक बटन दाबावं लागतं. एंटर करून मग आपण काय दाबणार, रिअल एक्झामिन मेमरी म्हणतो. पण याच्यामध्ये फील हे बटन नाही आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण काय करणार, सेट एक्स दाबणार. म्हणजे एक स्टेप आपण कमी आहे याच्यामध्ये पण एक स्टेप कमी आहे. नंतर याच्यामध्ये एंटरचं बटन नाही आहे, याच्यामध्ये काय सब बटन दिलं आहे. म्हणजे सेटच्या ऐवजी कोणतं दिलं आहे, सब बटन दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये सबस्टिट्यूट मेमरी म्हटलेलं आहे किंवा सब मेमरी म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये सेट आहे, सब आहे. म्हणजे जवळपास सर्व ठिकाणी सेट किंवा सब म्हटलेलं आहे आणि यस म्हटलेलं आहे. म्हणजे रिसेट केल्यानंतर ॲड्रेस निवडण्यासाठी आपल्याला सेट किंवा सब किंवा यस बटन दाबावं लागतं, कॉमन की झाली. पण ज्या मायक्रोसॉफ्ट किटमध्ये एंटर म्हणजे फीलचं बटन आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा फील दाबावं लागतं, नंतर रिअल एक्झामिन मेमरी हे बटन दाबावं लागतं. आणि त्यानंतर आपल्याला ज्या मेमरीमध्ये ॲड्रेस भरायचा आहे तो ॲड्रेस आपल्याला टाईप करावा लागतो. डाटा ज्या मेमरीमध्ये भरायचा आहे तो डाटाचा ॲड्रेस आपल्याला टाईप करावा लागतो. प्रत्येक किटमध्ये तेच आहे. म्हणजे याच्यानंतर आपण कोणतं दाबणार आहे, तर ॲड्रेस दाबणार आहे. परंतु या अंशुमनच्या किटमध्ये काय, सेट नंतर क्लिअर दोनदा दाबणार होता, मग ॲड्रेस भरणार होता. म्हणजे या किटची प्रोसेस वेगळी आहे. म्हणजे आपल्याला मॅन्युअलचा वापर हा करावा लागणार आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाठ करू शकत नाही किंवा लिहून ठेवू शकत नाही. एक जनरल आयडिया आहे, म्हणजे नक्की काय असते आपल्याला समजेल आणि आपल्याला नवीन किट आलं तर हाताळणं सोपं जाईल, समजून घेणं सोपं जाईल. त्यासाठी आपण ही माहिती घेतो आहे. थोडंसं किचकट वाटत असेल, लेंदी वाटत असेल, पण थोडीशी माहिती तुम्हाला मिळाली तर तुम्ही सहजरित्या किट हाताळू शकाल. हे झालं रिसेट, सेट आणि ॲड्रेस आपल्याला एंटर करण्यासाठी परवानगी मिळते. आणि आपण ॲड्रेस टाईप करतो. मग तो स्टार्टिंग ॲड्रेस असेल प्रोग्रामचा किंवा आपल्याला डाटा भरायचा असेल तर त्या डाटाचा ॲड्रेस असेल. आपण डाटाचा ॲड्रेस टाईप केल्यानंतर स्क्रीनवर आपल्याला या 4 डिजिट आहेत, त्याच्यावर आपल्याला तो काय मिळेल, ॲड्रेस मिळेल. 8000 याच्यावर मिळेल. याच्यावर ॲड्रेस मिळाल्यानंतर आपला या डिस्प्लेमध्ये या ॲड्रेसवर लोकेशनवर आपल्याला काय भरायचं, डाटा भरायचा आहे. मग डाटा भरण्यासाठी काय करावं लागतं, तर इन्क्रीमेंटचं बटन दाबावं लागतं. काय दाबावं लागतं, इन्क्रीमेंटचं बटन लागतं. इन्क्रीमेंटलाच आपण काय म्हणतो, नेक्स्ट म्हणतो. इन्क्रीमेंटलाच आपण काय म्हणतो, नेक्स्ट ॲड्रेस लोकेशन म्हणतो आपण. किंवा नेक्स्ट माहिती भरायची आपल्याला, नेक्स्ट प्रोसेस करायची आपल्याला, म्हणून नेक्स्ट म्हणतो आपण. म्हणजे ॲड्रेस दाबल्यानंतर ॲड्रेसवर डाटा भरण्यासाठी, या ॲड्रेस लोकेशनला डाटा भरण्यासाठी आपल्याला इन्क्रीमेंट बटन दाबावं लागतं किंवा त्या कीबोर्डवर जर का नेक्स्टचं बटन असेल तर नेक्स्ट बटन दाबावं लागतं. इन्क्रीमेंट किंवा नेक्स्ट बटन वापरून आपण ॲड्रेस नंतर डाटा भरण्यासाठी हा डिस्प्ले रेडी करतो आपण. परंतु ह्या अंशुमनच्या जुन्या ओल्ड मॉडेलच्या किटमध्ये ॲड्रेस भरल्यानंतर क्लिअर हे बटन दाबतो. याच्यामध्ये इन्क्रीमेंट किंवा नेक्स्ट बटन नाही, त्यासाठी आपण कोणतं क्लिअरचं बटन वापरणार आहे, CRA बटन वापरणार आहे. CRA बटन वापरून आपण काय करणार आहे, या 2 डिजिटमधला डाटा आपण फीड करणार आहे. म्हणजे आता आपण काय करणार, यामध्ये डाटा फीड करणार आहोत. डाटा फीड करण्यासाठी आपल्याला हे 2 डिस्प्ले आपल्याला उपलब्ध झाले. कीबोर्डचा वापर करून आपण यामध्ये डाटा भरणार आहे किंवा प्रोग्रामचे इन्स्ट्रक्शन भरणार आहे. आता ही इन्स्ट्रक्शन भरून झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट ॲड्रेस घ्यायचा आहे. 8000 नंतर आपल्याला 8001 जर का घ्यायचं असेल तर आपण काय करणार आहे, पुन्हा इन्क्रीमेंटचं बटन दाबणार आहे किंवा नेक्स्टचं बटन दाबणार आहे. म्हणजे सगळ्या किटमध्ये तेच आहे, इन्क्रीमेंट आहे किंवा नेक्स्ट आहे. या सर्व किट्समध्ये इन्क्रीमेंट किंवा नेक्स्ट कीचा वापर करून आपण करणार आहोत. नेक्स्ट ॲड्रेस घेणार आहोत, पुढचा ॲड्रेस घेणार, इन्क्रीमेंट करून घेणार आहोत. आणि या किटमध्ये मात्र CRचाच वापर करणार आहोत. या किटमध्ये आपण CR या कीचाच वापर करणार आहोत. म्हणजे सर्वसाधारणपणे इन्क्रीमेंटसाठी इन्क्रीमेंट किंवा नेक्स्ट ही की आहे. सेटसाठी रिअल एक्झामिन किंवा सेट किंवा सब ही की आहे.
हे आत्तापर्यंत आपल्याला डाटा कसं फीड करायचं ते आपण पाहिलं, किंवा प्रोग्राम फीड करायचं असेल तर एका पाठोपाठ एक इन्क्रिमेंट करत आपण डाटा फीड करत जाणार आहोत इन्क्रिमेंटचा वापर करून, आणि आपण प्रोग्राम फीड करणार डाटा ऑपकोड किंवा डाटा भरणार आहोत त्याच्यामध्ये. जर का आपल्याला एखादा डाटा भरलेला आपल्याला पाहायचा असेल की तो बरोबर आहे का, भरलेली माहिती बरोबर आहे का, ते जर आपल्याला पाहायची असेल तर आपण काय करणार आहोत, डिक्रिमेंट वापरणार आहोत. डिक्रिमेंट कीचा वापर करणार आहोत किंवा प्री कीचा वापर करणार आहोत. डिक्रिमेंट किंवा प्रिव्हियस कीचा आपण वापर करणार आहोत. काहीमध्ये प्रिव्हियसली असेल, काहीमध्ये प्री लिहिलं असेल, काहीमध्ये DCR लिहिलं असेल, काहीमध्ये DEC लिहिलं असेल. या सर्वांचा अर्थ एकच आहे, डिक्रिमेंट, इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट. हे नेक्स्टमध्ये इन्क्रिमेंट आहे, डिक्रिमेंट आहे. मग डिक्रिमेंटचा वापर करून आपण काय करणार आहोत, प्रिव्हियस ॲड्रेस पाहणार आहोत. त्या प्रिव्हियस ॲड्रेसवर जो काही डाटा भरलेला आहे, तो प्रिव्हियस ॲड्रेसवर डाटा भरलेला आहे, तो डाटा आपण चेक करणार आहोत आणि तो डाटा आपण एडिटसुद्धा करू शकणार आहे त्या ॲड्रेस लोकेशनवर गेल्यानंतर. आणि पुन्हा इन्क्रिमेंट करून नेक्स्ट ॲड्रेसवर पण आपण जाऊ शकणार आहे. असं तुम्ही प्रोग्राम भरताना आपण प्रोग्राममध्ये काय एका पाठोपाठ एक आपण इन्स्ट्रक्शन किंवा ऑपकोड भरत जातो आणि ऑपरंट भरत जातो आणि प्रोग्राम संपतो. आपण प्रोग्राम पूर्ण भरून झाल्यानंतर तो प्रोग्राम सेव्ह करण्यासाठी इन्क्रिमेंट की एक इन्क्रिमेंट करतो, म्हणजे नेक्स्ट ॲड्रेस मिळवतो आणि तो प्रोग्राम काय करतो, आपण सेव्ह करतो आणि नंतर रिसेट करतो. किंवा ज्या मायक्रोप्रोसेसर किटमध्ये फिलचं बटन आहे किंवा एंटरचं बटन आहे, फिलच्या बटनलाच आपण काय म्हणतो, एंटर म्हणतो. फिलच्या बटनला असेल तर त्यामध्ये काय करतो, आपण प्रोग्राम भरून झाल्यानंतर फिल हे बटन दाबावं आणि त्यानंतर रिसेट करावं. म्हणजे यामध्ये 2 स्टेप्स आहेत. एक, डाटा भरून झाल्यानंतर एकदा इन्क्रिमेंट करायचं, किंवा फिल बटन असेल तर काय करणार आहोत, आपण फिल दाबणार आहोत. म्हणजे डाटा तो काय होणार आहे, सेव्ह होणार आहे, किंवा प्रोग्राम तो काय होणार आहे, सेव्ह होणार आहे. किंवा नेक्स्ट, इन्क्रिमेंटच्या ऐवजी काय वापरणार आहे, नेक्स्ट वापरणार आहे. म्हणजे इन्क्रिमेंट, नेक्स्ट दोन्हीचा अर्थ एकच आहे. आणि फिल म्हणजे एंटर, म्हणजे सेव्ह करण्यासाठी फिल किंवा इन्क्रिमेंट किंवा नेक्स्ट बटनाचा आपण वापर करणार आहोत प्रोग्राम किंवा डाटा सेव्ह करण्यासाठी, आणि तो डाटा सेव्ह करणार आहे. परंतु या अंशुमनच्या किटमध्ये CR या बटनाचाच वापर केलेला आहे. म्हणजे डाटा भरल्यानंतर पुन्हा CR बटन दाबल्यानंतर प्रोग्राम काय, त्या डाटा किंवा प्रोग्राम काय होणार, त्यात सेव्ह होणार आहे. नंतर हे झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, रिसेट करणार आहोत. म्हणजे डाटा भरून झाल्यानंतर तो सेव्ह केल्यानंतर आपण काय करणार आहोत, रिसेट करणार आहोत. म्हणजे डाटा भरण्याची प्रोसेस आपण समजून घेतली आणि प्रोग्राम भरण्याची प्रोसेसमधला फरक, या चार मायक्रोप्रोसेसर किट आणि या 3 ॲपमधला फरक आपण समजून घेतला. काय काय बद्दल आहे त्याच्यामधलं आपण ती माहिती करून घेतली. हे काय पाठ करायची आवश्यकता नाही आहे. तुमच्याजवळ त्या मायक्रोप्रोसेसर किटचं मॅन्युअल असणार आहे. ते मॅन्युअल पाहूनसुद्धा तुम्ही ती प्रोसेस करू शकणार आहे. एकदा तुम्हाला ती प्रोसेस माहीत झाल्यानंतर ते प्रोग्राम तुम्ही फीड करू शकणार आहात किंवा डाटा फीड करू शकणार आहात. हे झालं प्रोग्राम किंवा डाटा मायक्रोप्रोसेसरला कसं फीड करताना आपण 4 प्रकारचे मायक्रोप्रोसेसर किट आणि 3 ॲप्स यांची आपण तुलना केली, कम्पेअर केली आणि वेगवेगळ्या कोणत्या कीज आहेत त्याची माहिती घेतली. त्यामुळे आपल्याला कोणती की कशासाठी वापरते आपल्याला माहीत झालं. आता आपण डाटा फीड केला किंवा प्रोग्राम फीड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तो प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा. प्रोग्राम काय करायचा, एक्झिक्यूट करायचा, प्रोग्राम रन करायचा. मग प्रोग्राम एक्झिक्यूट किंवा रन करण्यासाठी कोणती प्रोसेस आहे, तर सर्व मायक्रोप्रोसेसर किटमध्ये रिसेट हे बटन आहे, हे आपल्याला माहीत आहे. या अंशुमन किटमध्ये सुद्धा काय रिसेट बटन आहे, पण त्यामध्ये प्रोग्राम रन करताना किंवा डाटा भरल्यानंतर रिसेट हे बटन दाबलं जात नाही. सुरुवातीला आपण रिसेट बटन दाबलं, परंतु आता या स्टेजला प्रोग्राम रन करताना रिसेट बटन दाबता काय दाबणार आहे, आपण एस्केप बटन दाबणार आहे. ह्यामध्ये बदल आहे, फरक वेगळा आहे. पण बाकीच्या सर्व किटमध्ये आपण काय दाबणार आहोत, रिसेट की दाबणार आहोत. रिसेट की दाबल्यानंतर आपण कोणतं की बटन दाबणार आहोत, गो बटन दाबणार आहोत. यामध्ये पण काय जी बटन दिलेलं आहे, प्रत्येक याच्यामध्ये GO म्हटलेलं आहे, प्रत्येक किटमध्ये काय म्हटलेलं आहे किंवा ॲपमध्ये काय म्हटलं आहे, गो म्हटलेलं आहे. म्हणजे रिसेट बटन दाबल्यानंतर आपण काय म्हणणार आहे, प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी मायक्रोप्रोसेसरला गो म्हणणार आहे, जा म्हणणार आहे, रन करायचं म्हणणार आहे. कुठून गो म्हणणार आहे, तर आपल्याला त्याला स्टार्टिंग ॲड्रेस द्यावा लागणार आहे. गो म्हटल्यानंतर आपल्याला काय द्यावं लागणार आहे, स्टार्टिंग ॲड्रेस द्यावा लागणार आहे. मग हा स्टार्टिंग ॲड्रेस आपल्याला त्या प्रोग्रामचा जो काय स्टार्टिंग ॲड्रेस आहे तो आपण त्या टाईप करणार आहोत. तो प्रोग्रामचा स्टार्टिंग ॲड्रेस कुठं टाईप होईल, या ठिकाणी टाईप केल्यानंतर आपल्याला दिसेल स्टार्टिंग ॲड्रेस 4 डिजिटमध्ये. हा स्टार्टिंग ॲड्रेस दिल्यानंतर आपण काय करणार आहोत, एक्झिक्यूट बटन दाबणार आहोत. कोणतं बटन दाबणार आहोत, एक्झिक्यूट बटन दाबणार. एक्झिक्यूट प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी एक्झिक्यूट की दिलेली आहे. तर
ह्या इन्स्ट्रुमेंट कीमध्ये एक्झिक्यूट नाही, त्यासाठी आपण काय होतं दोनदा आपण CR की दाबणार आहोत आणि बाकीच्या सर्व किट्समध्ये एक्झिक्यूट बटन दाबणार आहे आणि ज्या मायक्रोप्रोसेसर किटमध्ये फिल किंवा एंटरचं बटन आहे त्यामध्ये आपण काय दाबणार आहोत, एंटर दाबणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, रिसेट करणार आहोत, नंतर गो म्हणणार आहोत. गो म्हटल्यानंतर आपण स्टार्टिंग ॲड्रेस देणार आहे प्रोग्रामचा स्टार्टिंग ॲड्रेस दिल्यानंतर आपण एक्झिक्यूट म्हणणार आहे किंवा एंटर म्हणणार आहे किंवा फिल म्हणणार आहे. म्हणजे हा फरक आहे. म्हणजे कोणत्या कीज वापरणार आहे, वेगवेगळ्या मायक्रोप्रोसेसर किटमध्ये कोणत्याच की आहेत ते आपण पाहिलं. म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी कोणती प्रोसेस आहे. म्हणजे पहिले 3 स्टेप्स तर कॉमन आहेत, रिसेट आहे, गो आहे आणि स्टार्टिंग ॲड्रेस दाबायचा आहे. आणि 4थी स्टेपमध्ये थोडासा बदल आहे, एक्झिक्यूट किंवा फिल. म्हणजे 4 की आपण दाबणार आहे आणि प्रोग्राम एक्झिक्यूट करणार आहोत. आणि ह्या 4 कीज आपण कशाला दाबणार आहेत, तर स्टार्टिंग ॲड्रेस फीड करण्यासाठी. म्हणजे एकूण 8 कीजचा वापर करून आपण काय करणार आहोत, प्रोग्राम एक्झिक्यूट करणार आहोत. प्रोग्राम एक्झिक्यूट करायची प्रोसेस जवळपास सर्व किट्समध्ये किंवा ॲप्समध्ये सारखी आहे. म्हणजे आपण प्रोग्राम एक्झिक्यूट किंवा रन करतानाची प्रोसेस त्यासाठी वापरणाऱ्या कीजची तुलना आपण केली याच्यामध्ये. त्यामुळे आपलं कोणतंही किट वापरताना याचा उपयोग निश्चित होईल. ह्या कीज तुम्हाला लिहून घ्यायचे असतील तर लिहून घेऊ शकता, नाही लिहिलं तरी तुमच्याजवळ ऑलरेडी मॅन्युअल असणार आहे त्या किटचं, ते मॅन्युअल पाहून तुम्ही करू शकणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी पाठ करायच्या नाही आहे, ते समजून घ्यायच्या आहेत आणि आपण त्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, कृती करणार आहोत. हे झालं एक्झिक्यूट किंवा रन प्रोग्राम करण्यासाठी ज्या प्रोसिजरचे इन्स्ट्रक्शनचे आपण जसं मॅन्युअलमधल्या कीज कोणत्या दाबणार त्यात आपण पाहिलं. आता आपण प्रोग्राम फीड केला, डाटा फीड केला, एक्झिक्यूट केल्यानंतर त्याचा रिझल्ट पाहायचा आहे आपल्याला. रिझल्ट व्हेरिफिकेशन करायचं किंवा रिझल्ट आपल्याला पाहायचा आहे. तर रिझल्ट पाहण्यासाठी कोणती प्रोसेस आहे, तर आपण डाटा फीड करताना जी प्रोसेस केली तीच प्रोसेस पुन्हा या ठिकाणी करणार आहोत. परंतु डाटा फीड करताना आपण कुठल्या ॲड्रेस लोकेशनवर डाटा फीड केला आहे ते आपण पाहिलं. पण आता आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत, तर प्रोग्राममध्ये आपण कुठल्या लोकेशनला डाटा स्टोअर केलेला आहे त्या लोकेशनचा ॲड्रेस आपल्याला माहीत असतो, तर ॲड्रेस आपण टाईप करणार आहे. म्हणजे आपण डाटा फीड करताना आपण काय पाहिलं होतं, रिसेट म्हणलं तर रिसेट केल्यानंतर आपण काय सेट म्हणलं होतं किंवा फिल म्हणलं होतं. फिल नंतर आपण काय केलं होतं, रिअल एक्झामिन म्हणलं होतं. रिअल एक्झामिन म्हणून आपण काय केलं होतं, याच्यामध्ये शिफ्ट नाही, याच्यामध्ये काय रिअल एक्झामिन आहे, शिफ्ट ही की वापरलेली नाही आहे. रिअल एक्झामिन आणि सेट हे बटन सारखंच आहे, पण रिअल एक्झामिन दाबण्यापूर्वी आपण काय दाबतोय, फिल बटन दाबतोय. हे मात्र लक्षात ठेवावं लागतं या किटमध्ये. म्हणजे डाटा भरताना जी प्रोसेस केलेली आहे तीच प्रोसेस आपल्याला करायची या ठिकाणी आणि त्या ॲड्रेस लोकेशनवरचा आपण डाटा पाहणार आहोत, रिझल्ट पाहणार आहोत. हे झालं रिझल्ट कसा पाहायचा ते झालं. पण हे केव्हा मेमरी लोकेशनमध्ये आपण रिझल्ट सेव्ह केला असेल तर ते डाटा कसा भरतो त्याच प्रोसेसने आपण रिझल्ट पाहणार आहोत. पण जर का आपल्याला रजिस्टरमध्ये काय माहिती आहे ते पाहिजे असेल तर काय प्रोसेस आहे, तर जेव्हा रजिस्टरमध्ये माहिती काय आहे ते पाहिजे असेल आपल्याला तेव्हा आपण काय करतो, तर CR बटन दाबतो. म्हणजे अंशुमनचं जे किट आहे जुनं त्या ओल्ड मॉडेलमध्ये आपण CR बटन दाबतो. CR बटन दाबल्यानंतर 8 की दाबतो रजिस्टरची माहिती घेण्यासाठी. नंतर 8 की दाबल्यावर पुन्हा CR दाबतो, त्यावर डिस्प्लेवर आपल्याला काय मिळतं, जनरल मिळतं. पुन्हा CR की दाबल्यावर नेम मिळतं, म्हणजे आपल्याला काय सांगतं आहे की ते रजिस्टरचं नाव टाईप करा. मग ते आपण काय करतो, कोणत्या रजिस्टर आपल्याला पाहिजे, त्या A असेल, B असेल, C असेल, D असेल, E असेल किंवा H असेल, त्या कुठल्या रजिस्टरचा आपल्याला डाटा पाहायचा आहे ते की दाबतो आणि आपल्या डिस्प्लेवर काय मिळतं, त्या रजिस्टरमधली माहिती मिळते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, रजिस्टरचं नाव मिळेल आणि त्या रजिस्टरमधला असलेला डाटा आपल्याला या ठिकाणी मिळेल. तसंच इतर जे किट्स आहेत, अंशुमनचं जे जुनं ओल्ड मॉडेलचं किट आहे ते सोडून इतर जे किट्स आहेत त्याच्यामध्ये काय आपण दाबतो, रिसेट दाबतो. सगळ्यामध्ये रिसेट दाबतो. नंतर रजिस्टरचं बटन दाबतो. आणि रजिस्टरचं बटन दाबल्यानंतर कुठला रजिस्टर आहे तो रजिस्टर सिलेक्ट करतो आहे आणि डिस्प्लेवर आपल्याला त्या रजिस्टरमधले डाटा आपल्याला पाहायला मिळतं आहे. पण यात थोडासा बदल आहे. म्हणजे रिसेट ही कॉमन की आहे. रिसेट केल्यानंतर काय रजिस्टरचं बटन दाबतं आहे, एक्झामिन रजिस्टर रिसेट, एक्झामिन रजिस्टर रिसेट, एक्झामिन रजिस्टर किंवा इतर रजिस्टरचं बटन म्हटलेलं आहे. तर ॲपमध्ये काय थोडासा बदल आहे. आणि हे आपण जे किट्स वापरणार आहे त्याच्यामध्ये फक्त थोडासा बदल आहे, का रजिस्टर म्हटलेलं आहे आणि यात एक्झामिन रजिस्टर म्हटलेलं आहे. परंतु या ॲपमध्ये ज्या ॲपमध्ये शिफ्टचं बटन आहे त्या ॲपमध्ये आपण काय दाबणार आहोत, शिफ्टचं बटन दाबणार आहोत. सेट दाबायची आवश्यकता नाही, आपण काय दाबणार आहोत, शिफ्टचं बटन दाबणार आहोत. शिफ्ट बटन दाबल्यानंतर काय एक्झामिन रजिस्टरचं बटन दाबणार आहोत. आणि एक्झामिन रजिस्टरचं बटन दाबल्यानंतर आपण काय करणार आहोत,
कोणता रजिस्टर पाहिजे, ए पाहिजे, सी पाहिजे, बी पाहिजे, डी पाहिजे, तो रजिस्टरचं बटन दाबणार आहे आणि ते बटन दाबल्यानंतर आपल्याला नंतर तर रजिस्टरचं नाव आणि त्याच्यामधला डाटा आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे, म्हणजे डिस्प्लेमध्ये आपल्याला दिसणार आहे. स्क्रीन नाही त्या ठिकाणी काय आहेत, डिस्प्ले 7 सेगमेंट LED डिस्प्ले, त्याच्यामध्ये आपल्याला डाटा दिसणार आहे. म्हणजे रजिस्टरमधला डाटा पाहण्यासाठी सुद्धा कृती थोडीफार वेगळी आहे. म्हणजे मेमरीमधला डाटा पाहण्यासाठी डाटा फीड करताना जे प्रोसेस करतो तीच प्रोसेस याच्यामध्ये आहे, रिझल्ट पाहताना सुद्धा आहे, मेमरीमधला रिझल्ट पाहण्यासाठी. आणि रजिस्टरमध्ये जर का माहिती पाहिजे असेल तर ही प्रोसेस थोडीशी वेगळी आहे. म्हणजे आपण सर्व किटमधले म्हणजे 4 प्रकारच्या किटमधले प्रोसेस कशी आहे रिझल्ट पाहण्याची ती पाहिली, रजिस्टरमधली माहिती पाहण्याची प्रोसेसची किट पाहिली, किटची प्रोसेस कशी आहे ती आपण पाहिली. तसंच ॲपमध्ये पण काय प्रोसेस आहे ते आपण पाहिली. तर एका ॲपमध्ये काय म्हटलेलं आहे तर रजिस्टर बटन दाबलं की त्याच्यामध्ये रजिस्टरचा डाटा दिसतो, फ्लॅग रजिस्टरमधला डाटा दिसतो, स्टॅक पॉईंटरमधला डाटा दिसतो, प्रोग्राम काउंटरमधला डाटा दिसतो. म्हणजे सर्व एक बटन दाबलं की सर्वमधली डाटा आपल्याला पाहता येतो. परंतु ॲपमध्ये काय म्हटलं आहे, रिसेट म्हटल्यानंतर एक्झामिन रजिस्टर म्हटलं की ते रजिस्टरचं बटन दाबल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, त्या रजिस्टरमधलीच माहिती आपल्याला पाहता येणार आहे. आणि ह्या ॲपमध्ये स्वतः तसंच आहे, रजिस्टरचं बटन दाबल्यानंतर जो रजिस्टर आपण दाबू त्याच रजिस्टरमधली आपल्याला माहिती पाहता येणार आहे डिस्प्लेमध्ये. म्हणजे ह्या ॲपमधला फरक आहे आणि ह्या मायक्रोप्रोसेसर किटमधला फरक आहे. म्हणजे आपण 4 वेगवेगळ्या मायक्रोप्रोसेसर किटची आपण तुलना करून पाहिली आणि तो डाटा कसा भरायचा, प्रोग्राम कसा भरायचा ते आपण पाहिलं आणि एक्झिक्यूट कसं करायचं पाहिलं, रिझल्ट कसं करायचं ते पाहिलं. म्हणजे आपण 4ही किट्सची आपण तुलना केली आणि कोणत्या कोणत्या वेगळ्या किट्स आहेत, कीज आहेत, बटन्स आहेत ते आपण पाहिले. आता आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रोग्राम कसा लिहायचा ते आपण पाहिलं होतं. तर हेक्स कोडमध्ये प्रोग्राम कसा लिहिला जातो ते आपण पाहिलं. तो प्रोग्राम या ठिकाणी आहे, 8000 हा स्टार्टिंग ॲड्रेस आहे आणि एंड प्रोग्राम 8007ला होतं आहे. हा प्रोग्रामचे ऑपरंट आणि ऑपकोड्स आहेत आणि डाटा आहे याच्यामध्ये आहे आणि सेट आहे ह्याचा, त्याला आपण काय म्हणतो प्रोग्राम म्हणतो. हेक्स कोडचा जो सेट आहे त्याला आपण काय म्हणतो प्रोग्राम म्हणतो. हा प्रोग्राम आपल्याला आता मायक्रोप्रोसेसर किटला प्रत्यक्ष आपण भरून पाहायचा आहे. या लेक्चरमध्ये आपण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रोप्रोसेसर किटचे प्रोसिजर, डाटा फीड करणे, एक्झिक्यूट करणे, रन करणे किंवा रिझल्ट पाहण्याची प्रोसेस आपण समजावून केली. त्यांच्या 4हीच्या प्रोसिजरची आपण काय केली, तुलना केली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मायक्रोप्रोसेसरला डाटा कसा फीड करायचा, प्रोग्राम कसा एक्झिक्यूट करायचा आणि एक्झिक्यूट केल्यानंतर त्याचा रिझल्ट कसा पाहायचा ते आपण प्रत्यक्ष मायक्रोप्रोसेसर किटला प्रोग्राम फीड करून पाहणार आहोत. धन्यवाद.